जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये आजच्या तारखेला एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये समांतर आरक्षण एक्झॅक्टली कशा प्रकारे काम करतो, त्याचा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे या दोघांचा मेरिट एक्झॅक्टली किती गुणांचा फरक या ठिकाणी असू शकतो, किंवा एक्झॅक्टली जे आहे हे उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा कुणाला कन्वर्ट केल्या जातात, त्याविषयी जो काही संभ्रम आहे अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये तो दूर करण्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता बघूया तो शासन निर्णय आपल्याला नेमका काय सांगतो आहे। बघा, तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे सामान्य प्रशासन विभागाचा 25 जानेवारी 2024 म्हणजे आजच्या तारखेचा हा शासन निर्णय आहे। याचं टायटल जर आपण बघितलं तर राज्यात शासन सरळ सेवा पद भरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी या ठिकाणी विषय दिलेला आहे। आता याला संदर्भ जो आहे तो या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणावरती संदर्भ त्यांनी या ठिकाणी जोडलेले आहे। जवळपास 5 आणि 2 7 संदर्भ जोडलेले आहेत त्यांनी। बघा, सामान्य प्रशासन विभागाचे या ठिकाणी 6 शासन निर्णय अगदी 1999 पासून ते शेवटचा जो शासन निर्णय होता महिला व बाल विकास विभागाचा 2021 ला, हे सगळे शासन निर्णय जे आहे या ठिकाणी आरक्षणाची धोरणे ठरवतात। कोणतं आरक्षण एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने काम करतं त्याविषयी विस्तृतपणाने माहिती या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एक्झॅक्टली आरक्षण कसं काम करतो किंवा निवड होत असताना नेमकी कोणकोणत्या पद्धतीने त्या उमेदवाराची या ठिकाणी मेरिट लावल्या जाते, कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये त्याला संधी दिली जाते, त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। परंतु सध्या आपण फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये या जीआरचं एक्सप्लेनेशन करणार आहोत। तर बघा, 2 प्रकारचं रिझर्वेशन आपल्या सर्वांना कल्पना आहे। एक तर व्हर्टिकल रिझर्वेशन आहे, दुसरं आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन। आता जो व्हर्टिकल रिझर्वेशन आहे त्यामध्ये तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या घडीला रिझर्व कॅटेगरीज 9 आहेत आणि अनरिझर्व कॅटेगरी धरून ते 10 होतात। त्यामध्ये जर का आपण टक्केवारी बघितली तर हे नवीन नाहीये, जुन्याच गोष्टींची पुनरावृत्ती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे, फक्त रिमाइंडर आहे। अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातीसाठी 7%, विमुक्त जाती अ म्हणजे व्हीजेए साठी 3%, एनटीबी साठी 2.5%, भटक्या जमातीसाठी 3.5%, भटक्या जमाती डी म्हणजे एनटीडी साठी 2% आणि विशेष मागास प्रवर्ग त्याला आपण एसबीसी म्हणूया त्यांचं 2%, आणि त्यातल्या त्यात ओबीसी प्रवर्गाला 19% आणि ईडब्ल्यूएस जो आताच्या काळामध्ये निर्माण झालेला जो प्रवर्ग आहे त्यांना 10%। असं एकूण जर का रिझर्वेशन आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या 62% रिझर्वेशन हे व्हर्टिकल टाईपचं आहे। आणि ज्या खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा असतात, जो खुला प्रवर्ग म्हणजे खुल्या प्रवर्गावर प्रत्येक कॅटेगरीच्या उमेदवाराचा हक्क असतो, त्या जागा 38। हा झाला एकूण 100%चा क्रायटेरिया। आता हा तर झाला व्हर्टिकल, परंतु हॉरिझॉन्टल आपल्याला बघावं लागणार आहे, कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे आहे हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा समावेश असतो। ठीक आहे। आता यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये 30% महिलांना जाणार। त्यानंतर माजी सैनिकांचा टक्का या ठिकाणी 15% आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये। दिव्यांग प्रवर्ग हा 4% येतो। दिव्यांग प्रवर्ग खऱ्या अर्थाने कोणत्याही एका कॅटेगरी पुरता मर्यादित नाहीये, तर ज्या आस्थापनेची जाहिरात असेल त्या आस्थापनेमध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या एकूण जागांच्या 4% दिव्यांग प्रवर्गाला जागा असतात। ते जरुरी नाही की याच प्रवर्गाच्या असायला पाहिजे, कोणत्या एका प्रवर्गामध्ये जर का समजा टॉपचे 4 दिव्यांग उमेदवार असेल तर ते त्यांना पण भेटू शकतात। त्यानंतर खेळाडू आहे, स्पोर्ट्स पर्सन, त्याचे 5% आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्ताचं 5%, भूकंपग्रस्ताचं 2% आणि पदवीधर अंशकालीनला 10%। आणि शेवटी आता जे निर्माण झालेलं आहे ते आहे अनाथ उमेदवारांसाठी 1% वेगळं आरक्षण। जर आपण हॉरिझॉन्टल बघितलं तर ते 72% होतं। म्हणजे विचार करा, व्हर्टिकल रिझर्वेशन 62% आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे 72% आहे। म्हणजे एखादा जर का उमेदवार असेल, आता काही जणांना जर हे समजलं नसेल तर आणखी थोडंसं जे आहे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगतो की हे नेमकं काय आहे। तर हे जे 72% जागा आहे त्या 72% जागा प्रत्येक कॅटेगरी मधून जातील। समजा आता एक उदाहरण इथं जर आपण घेतलं अनुसूचित जाती,
म्हणजे एससी मध्ये 72% जागा ज्या आहेत त्या एससी महिलांना जातील 30%, एससी माजी सैनिक 15%, एससी दिव्यांग बोलणार नाही मी कारण दिव्यांग त्याच्यामध्ये येत नाही. खेळाडू जे आहे एससी खेळाडू, एससी प्रकल्पग्रस्त, एससी भूकंपग्रस्त, एससी पदवीधर अंशकालीन, एससी अनाथ. आलं लक्षात? हे झालं 72%. त्यानंतर जर आपण एसटीचं जर घेतलं तर एसटी मध्ये देखील सेम असं रिझर्वेशन असणार हॉरिझॉन्टल मध्ये. म्हणजे एसटी महिलांना 30%, एसटी माजी सैनिकांना 15%, एसटी स्पोर्ट्स पर्सनला 4%. लक्षात आलं ना? म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे आहे असं रिझर्वेशन राहणार आहे. आणि हे साहजिक आहे. म्हणजे जर समजा तुम्ही कोणत्याही एका प्रवर्गाचे उमेदवार आहात, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की तुम्ही ईडब्ल्यूएस चे उमेदवार आहात. समजा तुम्ही ईडब्ल्यूएस चे उमेदवार आहे आणि तुम्ही महिला पण नाही, तुम्ही माजी सैनिक नाही, तुम्ही खेळाडू नाही, तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड नाही, अर्थक्वेक अफेक्टेड नाही, पदवीधर नाही, अनाथ नाही. मग तुमच्या वाट्याला समजा ईडब्ल्यूएस ला एखाद्या ठिकाणी एखाद्या आस्थापनेमध्ये 100 जागा आल्या आणि तुम्ही कोणताही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कॅरी करत नाही. मग एक्झॅक्टली तुमच्या वाट्याला किती जागा आल्या? 100 पैकी 100 जागा तुमच्या वाट्याला आलेल्या नाही. तर त्या 72% जागा म्हणजे त्या 100 पैकी 72 जागा ज्या आहेत त्या हॉरिझॉन्टलला गेलेल्या आहेत. तुम्ही खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 28% साठी पात्र आहे. म्हणजे विचार करा की जे उमेदवार समांतर आरक्षणामध्ये येत नाही, कोणत्याही प्रवर्गाचे असू द्या, कोणत्याही प्रवर्गाचे असू द्या, जे उमेदवार समांतर आरक्षणामध्ये येत नाही ते प्युअर साठी पात्र आहे. म्हणजे एससी प्युअर, एसटी प्युअर, व्हीजे प्युअर, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी प्युअर. प्युअर म्हणजे काय? समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे की ज्यांना समांतर आरक्षण नाही, त्यांच्या वाट्याला फक्त त्या कॅटेगरीच्या 28% जागा येणार आहे. ही एक गोष्ट आहे. आता एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाचा लाभ घेता येतो का? तर घेता येतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती महिला आहे आणि महिला असून ती स्पोर्ट्स पर्सन आहे किंवा समजा भूकंपग्रस्त आहे, तर त्याला दोन्ही आरक्षण जे आहे लागू पडतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे प्युअर मधले उमेदवार असतात, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे असलेले उमेदवार, त्यांना 28%च जागा या ठिकाणी राखीव असतात. ठीक आहे, लक्षात आलं. आता हा झाला जुनाच क्रायटेरिया, यामध्ये फार काही विशेष नवीन नाहीये. ही झाली त्या या जीआरची, या शासन निर्णयाची प्रस्तावना. आता हा शासन निर्णय काढण्यामागचा जो काही उद्देश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, कोणाचा शासन निर्णय आहे तर सामान्य प्रशासन विभागाचा. सामान्य प्रशासन विभागाचा उद्देश काय आहे तर त्यांनी काय सांगितलंय बघा. आता हा फार मोठा शासन निर्णय आहे. खऱ्या अर्थाने माननीय शिक्षण आयुक्त महोदयांनी आपल्याला सांगितलं होतं काही दिवसापूर्वी, त्यांनी जेव्हा स्वतः एक व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शासन निर्णय हा प्रस्तावनेपासून वाचायचा असतो. तर आपण बऱ्यापैकी प्रस्तावनाचं वाचन केलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. त्यानंतर जो काही मुद्दा आहे ना की हा शासन निर्णय निर्गमित पुन्हा एकदा करण्यामागचं, तर त्याच्या पाठीमागे काय आहे कारण आहे. तर बघा, हा एक महत्वाचं कारण आहे. समांतर आरक्षणासंदर्भातील अनुसरण्याच्या कार्यपद्धती व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासकीय, निमशासकीय सेवा, मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय अनुदान प्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था आणि शासकीय उपक्रम इत्यादींना लागू आहे. म्हणजे हे जे समांतर आरक्षण जे आहे ते सर्वत्र लागू आहे. त्याचबरोबर विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच निवेदने या माध्यमातून समांतर आरक्षणाची पदे भरण्यात येत नसल्याबाबत अथवा समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याबाबतची बाब सध्याच्या घडीला निदर्शनास आलेली आहे. म्हणजे हा शासन निर्णय काढण्यामागचा एक महत्वाचा उद्देश हा आहे की यांनी काय सांगितलेलं आहे की बऱ्याच भरत्यामध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या भरत्यामध्ये कोर्ट केसेस होतात आणि कोर्ट केसेसमुळे समांतर आरक्षणचा जो टक्का आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने तो 72% भरला गेला पाहिजे, तो 72%चा कोटा पूर्ण होईना. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे की 2017 पासून आपली जी शिक्षक भरती चालू आहे पवित्र पोर्टल मार्फतची, त्यामध्ये देखील 1-2 केसेस हे समांतर आरक्षणाचं जे काही आरक्षण आहे ते फेटाळल्यामुळे किंवा ते योग्य पद्धतीने जे आहे इम्प्लिमेंट न केल्यामुळे 2 याचिका पडल्या आणि खऱ्या अर्थाने 72%चा जो काही हॉरिझॉन्टलचा क्रायटेरिया आहे, जो रेशो आहे, तो पूर्ण केला गेलेला नाही. ही बाब या ठिकाणी जी आहे आपण असं सांगू शकतो की सामान्य प्रशासन विभागाला माहिती आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं क्लॉज या शासन निर्णयामध्ये टाकलेला आहे. दुसरी महत्वाची बाब काय सांगितली त्यांनी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेमधील पदभरती प्रक्रियांमध्ये महिला, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू या आरक्षणासाठी उक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या प्रमाणामध्ये टक्केवारी असायला पाहिजे, ती राखून ठेवली पाहिजे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जे पद आहेत
त्यामध्ये महिला, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आरक्षणासह प्रकल्प, भूकंप आणि पदवीधर अंशकालीन ही पदं आली पाहिजे. आता यामध्ये ना दिव्यांग आणि अनाथ हे जे दोन प्रवर्ग आहे ते आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षण घटकांसाठी कप्पीकृत समांतर आरक्षण धोरण अवलंबण्यात यावे. त्याचबरोबर रिक्त पदांच्या प्रमाणामध्ये समांतर आरक्षणाचा घटकनिहाय टक्केवारीनुसार त्या प्रवर्गातील प्रवर्गात पदे राखून ठेवण्यात यावी. हा जनरलच शासन निर्णय आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी की प्रमुख आहे, त्यामध्ये ना बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन देखील आहे. हा तक्ता आपल्यासाठी या ठिकाणी उपयोगाचा पडेल. आता आपण असं गृहीत धरूया की एक कोणती तरी आस्थापना आहे. आस्थापनेचा अर्थ काय, एक जिल्हा परिषद असं घ्या. ठीक आहे, एका जिल्हा परिषदेमध्ये समजा ओबीसी घेऊया, ओबीसीला 100 जागा आलेल्या आहेत. ठीक आहे, कोणती तरी एक आस्थापना आहे, या ठिकाणी ओबीसीला 100 जागा आलेल्या आहेत. आता त्याचं जे काही रिझर्वेशन आहे हॉरिझॉन्टलचं ते याप्रमाणे असायला पाहिजे. आता त्यापैकी 30 महिला भरल्याच पाहिजे, कंपल्सरी भरल्या पाहिजे. महिला हे सापडून जातात. आता राहते आहे दुसरी बाब, त्या 30 जागा पहिल्यांदा महिला भरल्या गेल्या, त्यानंतर बघितल्या जाईल माजी सैनिक. आता माजी सैनिकांचे किती पाहिजे, 100 पैकी 15 उमेदवार भरले गेले पाहिजे. पण समजा आता माजी सैनिकांचं जर मी ओव्हरऑल ऑब्झर्वेशन केलं ना, तर उमेदवारच नाही असं नाही म्हणणार, परंतु त्यांना जेवढा रिझर्वेशनचा टक्का आहे त्याच्या 2%च उमेदवार अवेलेबल आहे. मग जर माजी सैनिकांच्या जागा या 15% आहे आणि समजा आपण असं समजून जाऊया की 15 जागा माजी सैनिकांना आहे, परंतु माजी सैनिक या ओबीसी कॅटेगरी मधले 5च मिळाले. आता 10 जागा रिक्त राहिल्या, मग त्या रिक्त ठेवायच्या का, तर तसं नाहीये. त्या जागा रिक्त ठेवता येत नाही. आता माजी सैनिकांचा नियम असा आहे, आता रिसेंट मध्ये त्याचा जीआर आलेला आहे की एकूण जेवढ्या जागा आहे त्या जागांच्या 10% जागा तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि बाकीच्या जागा आहेत त्या त्याच प्रवर्गाच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदांमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे या केसमध्ये काय होईल की समजा किती जागा आहे, टोटली 15 जागा आहेत यांच्या वाट्याला. मग 15 जागांच्या 10% जागा बाजूला ठेवल्या जातील आणि बाकीच्या सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या ओबीसी जनरल मधून भरल्या जातील. ठीक आहे, त्यानंतर खेळाडू आहे. आता खेळाडू मध्ये देखील 5 जागा ह्या स्पोर्ट्स पर्सनला भरायला पाहिजे. नियम असा आहे की स्पोर्ट्स पर्सनच्या 5 उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळावी. परंतु समजा इथे 2च उमेदवार मिळाले त्यांना स्पोर्ट्स पर्सनचे, तर हे 3 ज्या जागा उरलेल्या राहतील या 5 पैकी या 3 जागा कुठे जाणार आहे, ओबीसीलाच जातील, परंतु ओबीसीच्या जनरल उमेदवारांना. ठीक आहे, जे जनरल ज्या काही फक्त 28 जागा उरल्यात ना त्यांना, तर त्या 28 उमेदवारांमध्ये या 3 उमेदवारांची भर पडेल. 28 कोणते लक्षात आले ना, हे जे समांतर आरक्षण जे 72% आहे ना, त्या 72 चे इथे 3 उमेदवार उरले म्हणून इथे जे आहे 72 चे 75 होते. सॉरी, या ठिकाणी जे आहे 72 मधून 3 मायनस होतील. म्हणजे लक्षात घ्या, तिकडे 28 उमेदवार जे आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त भरण्याऐवजी इथले 3 उमेदवार जे आहेत तिकडे जातील. म्हणजे 31 उमेदवार या ठिकाणी होतील आणि इकडचे जर का आपण 10 नेले तर 41 होतील. लक्षात येतं ना. त्याच पद्धतीने हा जो आरक्षण आहे तो काम करणार आहे प्रकल्पग्रस्तासाठी. प्रकल्पग्रस्ताला 5% आरक्षण आहे. समजा 5 उमेदवारापैकी 4च मिळाले, एक उमेदवार मिळाला नाही, मग हे एक जागा रिकामी ठेवायची का, तर एक जागा रिकामी ठेवायची नाही. तर ही जी जागा आहे ती त्याच प्रवर्गामध्ये ओबीसी मध्येच काय करणार, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदांमधून भरणार. हे तर झालं एक उदाहरण ओबीसीचं. आता सेम टू सेम उदाहरण जे आहे बाकीच्या प्रवर्गांचं देखील राहणार आहे. म्हणजे काय, तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, समजा सेम सिच्युएशन जी आहे यांची धरूया एसबीसीची. एसबीसी मध्ये जर का जेवढ्या जागा आहेत त्यापैकी समजा महिला नाही मिळाली, महिला मिळून जातात म्हणा, महिलांचं उदाहरण नको, परंतु समजा प्रकल्प म्हणा, खेळाडू म्हणा, समजा एसबीसीचा खेळाडू मिळाला नाही तर ती जागा कुणाला जाणार, ओपनला जाणार का, नाही जाणार. ओपनला न जाता ती काय होणार, त्याच एसबीसी प्रवर्गाच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदामध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे जनरल उमेदवाराला मिळून जाईल त्याच राऊंडला. ही एक गोष्ट लक्षात घ्या, यासाठी वेगळा राऊंड घेण्याची आवश्यकता नाही. पहिल्यांदा फक्त जे आहे बघितला जातो की या कॅटेगरीमध्ये हा खेळाडू आहे का नाही का, मग लगेच म्हणजे यादी पब्लिश करण्याच्या पूर्वीच ही जी कन्व्हर्जनची प्रोसेस आहे ती पार पडली जाते. आय थिंक मी बऱ्यापैकी तुम्हाला जे आहे एक्सप्लेन केलेलं आहे. जरी व्हिडिओ आता मोठा झालेला असेल, काही लोकांची तक्रार असेल की व्हिडिओ फार मोठा आहे, हरकत नाही बाबा, परंतु मला जे एक्सप्लेन करावं वाटलं ते मला या ठिकाणी एक्सप्लेन करून द्यावंच लागतं. अन्यथा बऱ्याच जणांना ही कंप्लेंट असते की सर व्हिडिओ जे आहे फारच मोठा होतोय, मग आम्हाला वेळ नसतो तेवढा.
हरकत नाही. ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांनी फावल्या वेळामध्ये बघा, आणि ज्यांना वेळ आहे ते निश्चितपणाने बघा, कारण हा म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्वाचं की समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी. बघा, आता इथे मी तोंडी सांगितलं ना, तुम्हाला 25% लक्षात येणार आहे. परंतु मी आता जो पुढचा जो माझा व्हिडिओ बनवणार आहे की रिझर्वेशन कशा प्रकारे काम करतं, तुमची निवड कशी होते, तर त्यानुसार जे आहे तुम्हाला या ठिकाणी या मुद्द्याला मी एक्सप्लेन करणार आहे. कारण हे असंच शिकवता मला येणार नाहीये, मला ब्लॅकबोर्ड वरती हे समजून घ्यावं लागणार आहे. जनरली एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला जो राऊंड असतो कोणत्याही भरतीमधला, पहिला राऊंड म्हणजे काय आहे की समजा आता भरती झाली, आपली जी भरती झाली समजा 22-23 हजारांची, 23 हजारांपैकी जे आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज उमेदवार आपल्याकडे आहेत. मग आता ते काय करतात, आयुक्त ऑफिसच्या लेवलला पहिल्यांदा ओपनला किती जागा आहेत त्या सगळ्या ओपनच्या उमेदवारांची निवड करतात. मग ओपनच्या जागांवरती इथे क्लिअरली लिहिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीच्या उमेदवारांचा हक्क असतो. यामधून जे टॉपचे उमेदवार आहेत, समजा आपण असं गृहीत धरूया की 3000 जागा ओपनला आहे, तर टॉपचे जे 3000 लोक असतील मग त्यांची कॅटेगरी काही बघितलं जात नाही. ते ओपनचं मेरिट क्रॅक करतायत ना, मग त्यांना ओपनला घेऊन टाकलं जातं. त्यानंतर 2 नंबरला जे आहे त्यांची स्वतःची कॅटेगरी, त्यानंतर त्यांची हॉरिझॉन्टल कॅटेगरी, असा टप्पा आहे तो मुद्दाम मी इथे जे आहे एक्सप्लेन करायचं टाळतो आहे, कारण हा मला वेगळा व्हिडिओ तुम्हाला बनवून तुमच्या समोर ही सगळी जी परिस्थिती आहे उदाहरणांसहित या ठिकाणी मांडायची आहे. त्यामुळे या व्हिडिओसाठी निश्चितपणाने तुम्ही 1-2 दिवस प्रतीक्षा करा, तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ निश्चितपणाने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जनरल मध्ये आणि हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये बराचसा फरक असतो. ही एक गोष्ट लक्षात घ्या. समजा इथे अनुसूचित जाती जर आपण घेतला, अनुसूचित जाती समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे जनरल, ज्याच्याकडे फक्त SC कॅटेगरी आहे, बाकी काहीच नाही, महिला नाही, माजी सैनिक नाही, खेळाडू नाही, प्रकल्प नाही, काही नाही. समजा त्या उमेदवाराचं मेरिट आपण असं गृहीत धरूया की 120 लागलं. 120 वाला उमेदवार शेवटचा असा होता की जो SC उमेदवार लागला. एवढा लागू नये, याच्यापेक्षा फार खाली जावा अशी माझी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. उदाहरण म्हणून सांगतो, नाही तर पुन्हा घेऊन बसू नका की सरांनी मेरिट 120 सांगितलं, तसं नाही. आता जर जनरल उमेदवार 120 लागला तर मग त्यांच्या महिलांचं मेरिट किती लागेल, ते किमान जे आहे महिलांमध्ये फार जास्त फरक पडत नाही, लक्षात घ्या. कारण महिला ऑलरेडी भरपूर प्रमाणावरती आहेत आणि आपल्या शिक्षक भरतीमध्ये तर 50% पेक्षा जास्त मला महिलाच दिसतात. त्यामुळे महिलांचं मेरिट फार खाली जाईल असं जर कुणाला भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. हा, मेरिट खाली कुणाचं जाईल तर माजी सैनिकांचं मेरिट हा सर्वात खाली जाईल. किती जरी मार्क असेल, कदाचित जे आहे 120चा SC जर जनरल मधला लागला आणि एखादा 50 मार्क वाला जरी माजी सैनिक राहिला तरी तो लागू शकतो. म्हणजे एवढा मोठा डिफरन्स येऊ शकेल. दिव्यांग उमेदवार जो आहे, दिव्यांग उमेदवाराचं मेरिट फार जास्त कमी खाली लागत नाही. त्या प्रवर्गाचं जे जनरलचं मेरिट आहे त्याच्यापेक्षा एखाद्या 2 मार्कांचाच या ठिकाणी फरक पडतो. आणि जनरली जर आपण बघितलं तर आपल्या TITच्या परीक्षेमध्ये आपण पाहतो आहे की जे दिव्यांग प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांचा स्कोर तर भलताच आलेला आहे, कारण त्यांनी लेखनिक घेतला, एक्स्ट्राचा टाइम झाला, तो बराचसा प्रकरण या ठिकाणी उद्भवलेला आहे. सर्वच दिव्यांग उमेदवारांनी वेळ वाढून घेतलेला नाही, ही बाब देखील लक्षात घ्या. सर्वांनाच तो काही वेळ वाढून मिळालेला नाही, सर्वांनाच लेखनिक मिळालेला नाही, परंतु मोस्टली असे उमेदवार असे आहेत की ज्यांना लेखनिक पण मिळाला आणि त्यांना एक्स्ट्राचा टाइम देखील मिळाला. त्यामुळे आपण जर का वरची यादी जर बघितली मेरिट मधली, निश्चितपणाने टॉप स्कोरर मध्ये VI चे उमेदवार आपल्याला जास्तीत जास्त मिळतात, व्हिज्युअली इम्पेअर्ड. त्यानंतर खेळाडूचं देखील मेरिट बऱ्यापैकी खाली येऊन जातं. म्हणजे 2-5 मार्कांचा, 10 मार्कांचा, कधी कधी जे आहे 10-20 मार्कांचा देखील आपल्याला डिफरन्स या ठिकाणी पाहायला मिळतो. सर्वात खाली खाली जे मेरिट असतो ना तो माजी सैनिकांचा राहतो, त्यानंतर भूकंपग्रस्तांचं राहतं आणि अंशकालीनचं राहतं. मोस्टली जे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात सर्रासपणाने महिला मिळतात, म्हणून महिलांचं मेरिट फार जास्त खाली जात नाही. दिव्यांग उमेदवार देखील बऱ्यापैकी पाहायला मिळतात, खेळाडू देखील आहेत, नाही तसं नाही, बऱ्यापैकी खेळाडू आहेत. प्रकल्पग्रस्तांचं प्रमाण सर्वात जास्त 2 नंबरला म्हणूया मी. महिलांच्या नंतर सर्वात जास्त जर उमेदवार कोणते पाहायला मिळाले, सर्वच कॅटेगरीमध्ये सांगतो, SC मध्ये किंवा OBC मध्येच नाही, सर्वच कॅटेगरीमध्ये प्रकल्पग्रस्त आहे. भूकंपग्रस्त कमी आहे आणि पदवीधर अंशकालीन देखील आपल्याला कमी पाहायला मिळतात. अनाथांचा टक्का जरी कमी असला तरी उमेदवार आता बऱ्यापैकी मला पाहायला मिळत आहे. यांच्यामध्ये बराचसा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर हा झाला जनरली हा शासन निर्णय. आता हा शासन निर्णय कशामुळे दिला तर याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. जर अंमलबजावणी होत नसेल तर मग जे आहे संबंधित डिपार्टमेंट वरती कारवाई केली जाईल. अशा प्रकारे हे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे. नवीन नियमावली नाहीये,
फक्त त्यांचं जे व्हर्टिकल आरक्षण आहे आणि हॉरिझॉन्टल आरक्षण आहे त्याची त्यांना उजळणी करून दिली गेलेली आहे, आठवण करून दिलेली आहे. आता तुम्हाला तपशीलवार पद्धतीने जर हा जी आर वाचायचा असेल तर आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला हा जी आर दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्यावर क्लिक करा. तुम्ही हे जे चॅनल आहे आपलं ते निश्चितपणाने जॉईन करा, कारण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर आपण जेवढ्या काही शिक्षक भरतीच्या जाहिराती आहेत, शासन निर्णय आहे, परिपत्रक आहे, महत्त्वाची जी काही माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकत नाही ती संपूर्ण माहिती तुम्हाला या टेलिग्रामच्या चॅनलला सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये देत असतो. त्यामुळे तुम्हाला या टेलिग्राम चॅनलचा निश्चितपणाने फायदा होणारच आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि हा शासन निर्णय म्हणा किंवा इतर शासनाचे जे काही नियमावली आहे त्या सगळ्या नियमावलींचं वाचन करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही.